हरि सुंदर ते ध्यान वरी सुंदर ते ध्यान वरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे वरी सुंदर ते ध्यान उभे वरी रगटा वरी ठेवोनिया तुलसीहार गला पासे पीतांबर तुलसीहार गला पासे पीतांबर आवडे निरंतर येति ध्यान आवडे मकर कुंडली तळपती गवरी मकर कुंडली तळपती कंटिक शुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची गीत कामणी माझेची सर्व सुख कामणी माझेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख हेत कामणी माझेची सर्व सुख कामणी माझेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान
हरी जेथे जावे तेथे कपाळ सरीशी जेथे जावे तेथे कपाळ सरीशी जेथे जावे तेथे कपाळ सरीशे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे जेथे जावे तेथे कपाळ सरीशे जेथे जावे तेथे कपाळ सरीशे जेथे जावे तेथे कपाळ सरीशे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ 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 अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ नुपजते ते भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा 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 निकटवास बरा संतापायी निकटवास बरा संतापायी पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ 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 अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ नुपजते ते तुका म्हणे हेची करावे मिरासी तुका म्हणे हेची करावे मिरासी तुका म्हणे हेची करावे मिरासी तुका म्हणे येथे करावे मिरासी बळी संतापाशी द्यावा जीव बळी संतापाशी द्यावा जीव बळी संतापाशी द्यावा जीव तुका म्हणे हेची करावे मिरासी तुका म्हणे येथे करावे मिरासी तुका म्हणे हेची करावे मिरासी तुका म्हणे येथे करावे मिरासी बळे संतापाशी द्यावा जीव बळे संतापाशी द्यावा जीव बळे संतापाशी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ 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 अंतराय मूळ नुपजते ते अंतराय मूळ अंतराय मूळ नुपजते ते विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई
कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे तेथे कपाळ
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभ तो विशेषे संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे. भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा, निकटवास बरा संतापायी. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे. तुका म्हणे हेची करावी मिराशी, तुका म्हणे हेची करावी मिराशी. बळी संतापाशी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभ तो विशेषे संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत देहुगाव निवासी संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील संतपर प्रकरणातील अभंग आहे. सेवेची संधी प्राप्त झालेली आहे आणि ती सुद्धा असामान्य असणाऱ्या आपणासारख्या श्रोत्यांच्या समोर आणि माझ्यासारख्या सामान्य वक्त्याला उभा केलेला आहे. मी सामान्य असामान्य का म्हणतोय याच्याकरता माझ्या समोर असलेले सगळे कान कसे पोखतायत म्हणजे आजपर्यंत अनेकांना ऐकलेले, माझ्या समोर गाणारे, माझ्या समोर बसणारे सगळे श्रोते
वैकुंठवासी गुरुवर्य आबासाहेबांच्या आखाड्यात तयार झालेली म्हणतात. आणि म्हणून इथला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सेवक कसा आहे, असामान्य आहे. आणि आपणासमोर कीर्तनाची संधी प्राप्त झालेली आहे. मागे एकदा श्रावण महिन्यामध्ये सुद्धा येणं झालं. गुरुवर्य नानासाहेबांनी बोलवलं होतं, तेव्हा सुद्धा आलो होतो. आणि त्या मास सप्ताहामध्ये सेवा करत असताना मी हाच अभंग घेतला होता कीर्तन सेवेकरता. मग आता थोडा बदल करायचा होता, पण आमचे संदीप महाराज म्हणले, महाराज मागच्यातलं जरा राहिलंय. त्यावेळेला एका चरणावरती चिंतन होऊन गेलं होतं, बाकी 2-3 चरणाचं चिंतन राहिलं होतं उर्वरित. मग ती मला आठवण करून दिली, महाराज मागचं राहिलेलं तसंच सुरू राहू दे. आणि म्हणून आवर्जून त्यांच्या अट्टहासासाठी पुन्हा तोच अभंग घेतलेला आहे. पारायणाचं औचित्य आहे. किती वर्ष झाली पारायणाला? दुसरं, मग काय अलीकडचं आहे. असो, बरीच लोक प्रश्न करतात, पारायण कशा करता. अनेकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न, पारायण कशा करता. अर्थात हा प्रश्न या गावातील लोकांना पडतोय असं म्हणजे मी म्हणत नाही, इथं नाही पडणार तो. कारण पारायणाचे जनक म्हणून वैकुंठवासी गुरुवर्य आबासाहेब यांना संबोधलं जातं. आबासाहेबांच्या सारखे महात्मे प्रचंड असे ध्येयवादी, म्हणून परमार्थातले त्यांना भीष्माचार्य असं म्हटलं जातं, संबोधलं जातं. कारण एकदा केलेली प्रतिज्ञा ते पूर्ण केल्याशिवाय ते राहत नव्हते. म्हणून परमार्थातले, आध्यात्मिक मार्गातले पारायणाचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं. मी ध्येयवादी कशासाठी म्हटलो की त्या काळामध्ये अशी प्रतिज्ञा करावी, जेवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत तेवढे वाचक बसवावे असा संकल्प करावा त्यांनी. आणि तो संकल्प भगवंतानं पूर्ण करावा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. किंवा नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. ध्येयवादी याकरता म्हटलं, एवढे ध्येयवादी ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या आहेत तेवढे वाचक त्यांनी प्रयत्नाची काष्टा केली, कोणतीही साधनं नसताना. वाहतुकीची साधनं नव्हती, हे मोबाईल फोन वगैरे असलं काहीच नव्हतं. विचार करा यंत्रणा कशी राबवली असेल. त्यांनी 9,000 जमवले. आता सगळी साधनं आहेत पण आम्हाला 90 जमवता येत नाहीत. मग अशा महात्म्यांना सामान्य म्हणावं का? असे महात्मे असामान्य किंवा यांनाच अवतारिक म्हटलं तर काय वावगं ठरणार. आणि गावोगावी जाऊन जिथं सुविधा नाहीत, जिथं प्रवासाची माध्यमं नाहीत, अशा दुर्मिळ डोंगराळ भागामध्ये जाऊन, निव्वळ एका राज्यात नाही तर कर्नाटकामध्ये, आंध्रमध्ये, अनेक राज्यामध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रसार केला.
हे अलौकिक आहे. आता एवढी सगळी माध्यमं, सगळी सुविधा असून हे अशक्य आहे, हे जमणं कठीण आहे. अजून सुद्धा काही गावामध्ये त्या सुविधा पोहोचलेल्या आहेत. अशी गावं अजूनही आहेत. त्या गावामध्ये, त्या दुर्मिळ गावामध्ये आबासाहेब पोहोचले. डोंगर, कडे, कपाटी अशा ठिकाणी आबासाहेब पोहोचलेले आहेत. आणि हे कधी ध्यानात आलं, ज्यावेळा आम्ही तिथवरती कीर्तन सेवेकरता जाऊ लागलो तेव्हा समजून आलं की आबासाहेबांचं कार्य किती अमोघ आहे. म्हणून आबासाहेब निव्वळ तुमच्या आमच्याकरता संकुचित भावानं त्यांच्याकडे बघून उपयोगाचं नाही, तर आबासाहेब इतके व्यापक झाले होते. ज्ञानोबारायांच्या शब्दात सांगू का, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. म्हणून आबासाहेब आपल्या कार्यानं एकाच वेळेला अनेकांचे झाले, इतके व्यापक आहेत ते. जसं ज्ञानोबाराय व्यापक, जसे तुकोबाराय व्यापक, तसे वैकुंठवासी आबासाहेब व्यापक. अनुरेणुया ठोकडा तुका आकाशा एवढा, गिळून सांडेले कलेवर भव भ्रमाचा आकार. ज्ञानेश्वरीचा प्रसार फार मोठं थोर, त्यावेळेला क्रांती केली म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. क्रांती केली. ज्ञानेश्वरी माहिती नव्हती लोकांना, ज्ञानेश्वरीचा प्रसार झाला नव्हता, पण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रसार केला. मुढातल्या मुढाला सुद्धा ज्ञानेश्वरीची आवड निर्माण करून दिली. असा ऐकिवात आहे. एका गावामध्ये गेले आणि व्यासपीठावरती बसले होते. एक अशिक्षित असणारा मुलगा समोरून जातो, वाचायला बसला नव्हता, शिक्षण झालं नव्हतं. आबासाहेबांनी हाक मारली, हे बाळ इकडे, जवळ बोलवलं, तू ज्ञानेश्वरी वाचायला का बसला नाहीस? त्यानं आपली खंत व्यक्त केली की माझं शिक्षण झालं नाही, मला अक्षरांची ओळख नाही. आबासाहेब म्हणले, नसे नका, ज्ञानेश्वरी वाचायला बस. ज्ञानेश्वरी वाचता जरी नाही आली, फक्त ज्ञानेश्वरीच्या ओवीवरनं आपलं बोट फिरव, एवढंच कर. आणि आबांची आज्ञा प्रमाण मांडली त्यानं, आणि तो वाचना करता बसला. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तिथून पुढं प्रत्येक पारायणाला बसला आणि प्रत्येक पारायणामध्ये निव्वळ ज्ञानेश्वरीच्या ओवीवरनं बोट फिरवली महाराज. आणि एक दिवस चमत्कार असा झाला, प्रत्यक्ष ज्ञानोबारायानं त्याचं बोट धरलं. आणि अशिक्षित होता, अक्षराची ओळख नव्हती, पण अशा अशिक्षित व्यक्तीला सुद्धा ज्ञानेश्वरी पुढं वाचता येऊ लागली. नवे नवे तो मुलगा भविष्यामध्ये व्यासपीठ चालवू लागला. कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले तुम्हा सर्वांना जर का मनापासून वाटत असेल
की आपणाला प्राप्त झालेलं आयुष्य जीवन शुद्ध आणि पवित्र व्हावं असं वाटत असेल, आपलं आत्महित साधावं असं जर का वाटत असेल, किंबहुना भगवंतानं दिलेलं हे मानवी आयुष्य त्या आयुष्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर आपल्या चित्तामध्ये ज्ञानेश्वरीची ओवी उतरायला शिका. एकमेव ज्ञानेश्वरीच आपला उद्धार करू शकते. मानवी जीवनाला यथार्थ आकार देण्याचं अक्षर सामर्थ्य सद्यस्थितीला कशामध्ये आहे असं म्हणाल तर ते फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण ज्ञानेश्वरी किती वाचा, किती वाचली याला महत्व नाही, अजिबात महत्व नाही. अट्टहास सुद्धा नसावा. नामदेवराय मग म्हटले नसते, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. गाढावर वाचू नका, गाढावर वाचू नका, एक तरी ओवी अनुभवावी. याचा अर्थ आहे नामदेवराय म्हणतात की ज्ञानेश्वरीची एकच ओवी दिवसभरामध्ये सारखं त्याचं चिंतन करत बसा, एक ओवी अनुभवा बस. नको त्या गोष्टी एरवी तरवी आम्ही चघळतोच की. कोण गुटखा चघळतंय, कोण मावा चघळतंय, कोण तंबाखू चघळतंय, हे चघळणंच आहे ना. तसं नामदेवराय महाराज म्हटले, तुम्ही काय करा, हे सगळं चघळण्यापेक्षा ज्ञानेश्वरीची एक ओवी अखंड दिवसभरामध्ये चघळत बसा आणि त्याच्यातला काय घ्या, त्याच्यातला रस तुम्ही घ्या, त्याच्यातला रस घ्या. ज्ञानेश्वरी म्हणजे असं कमळ आहे, असं कमळ आहे की ज्याच्यामध्ये ज्ञानरूपी मकरंद खचाखच भरलेलं आहे. तुम्ही भ्रमर व्हा आणि त्या फुलातील तो ज्ञानरूपी मकरंद क्षणाक्षणाला शोषण करत राहा. ज्ञान इतकं मिळवा ज्ञानेश्वरीतून. जर का तुमच्या समोर एखादा मनुष्य श्रीमंतीच्या जर का गप्पा ठोकायला लागला ना, फार महत्वाचा शब्द आहे, ज्ञानेश्वरीतून एवढं ज्ञान मिळवा. तुमच्या समोर एखादा मनुष्य श्रीमंतच्या जर का गप्पा ठोकायला लागला ना, की त्याच्या शब्दापेक्षा, त्याच्या श्रीमंतीपेक्षा आपले शब्द वजनदार त्याच्यासमोर पडले पाहिजेत. आणि हे सामर्थ्य फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानोबा काय म्हणतात बघा, म्हणून मने काया वाचा जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती, स्वानंद रूपी साम्राज्याचा तो राजा होतो, राजा. आणि म्हणून जनाबाई म्हणते, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी. आणि नाथराय म्हणतात, भाव धरो निया वाची ज्ञानेश्वरी, हरि तयावरी, हरि तयावरी, हरि तयावरी.
वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. एक प्रश्न, ज्ञानेश्वरी का वाचावी, थोडक्यात त्याचं विश्लेषण झालं. आणखीन काही प्रश्न आहेत, संप्रदायामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याचं आणि शंका समाधान होणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आरतीचा उपसंहार होतो तेव्हा नामदेवरायांचा एक अभंग म्हटला जातो. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे. आता आपल्या पडाचा नियम असा आहे की घालीन लोटांगणच्या वेळेला गोल फिरायचं. लोटांगण या शब्दाचा लक्षार्थ जर का घेतला तर गोल फिरणं म्हणजे लोटांगण नाही. काही भागामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळे असतात, शब्दाचे अर्थ वेगळे असतात. तर काही ठिकाणी म्हटलं असं जातं की महाराज आता तुम्ही एवढे कंटाळून आलात, आता काय करा, तुम्ही लोटून द्या. लोटून द्या म्हणजे काय? लोटून द्या म्हणजे काय? झाडू मारा नव्हे, तुम्ही आता लोटा म्हणजे आडवं व्हा जरा. तुम्ही आता जरा आडवं व्हा. एवढा कंटाळून आलात, एवढा प्रवास करून आलात, तुम्ही जरा आडवं व्हा, अंग टाका आपलं. हे लोटांगण आहे. आपलं शरीर भूमीवरती पूर्णतः टाकणं याला लोटांगण म्हटलं जातं. गोल फिरणं म्हणजे लोटांगण नाही. आणि म्हणून आरतीचा उपसंहार जेव्हा असतो तेव्हा कोणीही गोल फिरायचं नाही. बरं, लोटांगण जर का घालायचंच झालं तर कुठं कुठं घालावं? संत महात्म्याने कुठं लोटांगण घातलं? पुंडलिकरायानं कुठं लोटांगण घातलं? वाळवंटामध्ये. लोटांगण घालायचंच झालं तर देवाच्या चरणावरती लोटांगण घालावं. लोटांगण घालायचंच जर झालं तर संतांच्या चरणावरती लोटांगण घालावं. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण, देवासमोर लोटांगण घालावं. त्याच्या पुढं चला आणखीन कुठं? देवा शकून ऐकावा. नामदेवराय शेवटला म्हणतात, विठोबा रखमाये, विठोबा रखमाये, पिंगळा आनंद लामणी हरसे घातली लोळणी. असंच आहे ना? हरसे घातली लोळणी. कुठं? भगवंताच्या चरणावरती. किंवा तुकोबाराय म्हणतात, लोटांग जर का घालायचंच झालं तर संतांच्या चरणावरती.
तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. लोटांगण म्हणजे गोल फिरणं नाही, तर आपलं संपूर्ण शरीर धरणीवरती टाकणं, नतमस्तक होणं म्हणजे खरं लोटांगण आहे. लोटांगण जर घालायचीच इच्छा झाली तर असं घाला, उगाच डुप्लिकेट लोटांगण घालायचं, गोल फिरायचं नाही. आणखीन एक प्रश्न उद्भवतो. आपण जेव्हा गजर करतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पुढं काय म्हणतात? पंढरीनाथ. कोण म्हणते महाराज की जय, कोण म्हणते भगवान की जय. आणि आमच्या फडाचा दंडक आहे की पुढं भगवान की जय, महाराज की जय म्हणायचं नाही. पर हे असं का? याला काय कारण आहे? याला कारण एकच आहे, देवालाच ते आवडत नाही. देवालाच ते आवडत नाही. देव म्हणतो की माझा जय करू नका, माझ्या भक्ताचा जय करा. म्हणून हा घोष करत असताना अगोदर देवाचं नाव नाही, अगोदर कोणाचं नाव आहे? पुंडलिकाचं नाव आहे. पुंडलिक वरदे, प्रथम भक्ताचं नाव आहे आणि नंतर देवाचं नाव आहे. देवालाच आवडत नाही ते. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. बर, मला एक सांगा, एकदा का मोठ्याचा जय जयकार केला नंतर आम्ही लहानांचा जय जयकार करतो का? मग भक्त मोठा का देव मोठा, असा जर आपल्या समोर प्रश्न उभा राहत असेल आणि त्याचं उत्तर आम्हाला सापडत नसेल तर एकनाथ महाराज त्याचं उत्तर देतात. भाव भजना ते उपजवी, भक्त देवा ते निपजवी. आता भजनी देव झाला, भक्त वडील देव धाकला. आता बोला, मोठं कोण? मोठं भक्त आहे आणि देव लहान आहे. ध्यानात घ्या, देव म्हणतो मी लहानच आहे, मी लहान आहे, माझा जय जयकार करू नका, माझ्या भक्ताचा जय जयकार करा. म्हणून सांडोनिया मी पणा आम्हा घाली लोटांगण परब्रह्म नारायण. अरे रे रे रे, नाही का नामदेव महाराज म्हणतात, स्वतःचा मोठेपणा भगवान परमात्मा बाजूला ठेवतो आणि भक्तांना तो लोटांगण घालतो. म्हणून भक्त जर का मोठा असेल आणि भक्ताचा जर का आम्ही जय केला तर त्याच्या पुढे देवाचा जय करण्याची आवश्यकता नाही. कारण लेकराच्या स्तुतीनं माता स्वतः आपोआप सुखावते. आणि म्हणून जय पुढं बोलायचं नाही असा दंडक आहे. अनेक कारण आहेत, सगळी विस्तारपूर्वक सांगता येणार नाहीत, कारण आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. असो, सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबरायांचा असून तुकोबरा या अभंगामध्ये संतांचं महात्म्य या अभंगामध्ये सांगतात. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेषे संत संगे. जिथं जावं तिथं जीवाच्या पाठीमाग संचित कर्म लागलेलं आहे, प्रारब्ध कर्म लागलेलं आहे आणि त्यानुसार जीवाच्या वाट्याला उपभोग येत आहेत. मग कर्म काही केलं तरी सुटत नाही, काही केलं तरी कर्म कुणाला सुटत नाही. देवाधिकांना सुद्धा ते सुटलेलं नाही आणि तुम्हाला सुद्धा ते सुटणार नाही. आणि त्याच्यामुळं आपणाला अपेक्षित असणारा जो लाभ आहे, जीवाला अपेक्षित असणारा लाभ आहे, तो त्या जीवाला प्राप्त होत नाही. पण महाराज म्हणतात की तुम्हाला अपेक्षित असणारा लाभ किंबहुना विशेष लाभ, विशेष हा शब्द या ठिकाणी वापरत आहेत. याचा अर्थ सामान्य लाभ सुद्धा आहे. मग संसारातला, प्रपंचात आपणाला प्राप्त होणारा जो लाभ आहे तो सामान्य लाभ.
पण तुकोबरा इथं सांगतात की संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभाची प्राप्ती होते, विशेष लाभाची. मग तो विशेष लाभ कोणता? विशेष लाभ कोणता? काय प्राप्त होतं संतांच्या संगतीमध्ये? आणि जेणेकरून जीवाला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या इच्छा जीवाच्या पूर्ण होतात. काय प्राप्त होतं? एक आहे सामान्य लाभ आणि एक आहे विशेष लाभ. तुकोबर येतं विशेष लाभाची भाषा बोलतायत. लाभ तो विशेषे संत संगे. काय प्राप्त होतं? निळोबारायाने सांगावं, संत संगे वैराग्य घडे, संत संगे वैराग्य घडे, संत संगे वैराग्य घडे, संत संगे वैराग्य घडे, एवढं सगळं अख्खा अभंग बघा. त्या अभंगामध्ये सगळी लाभांची यादीच दिलेली आहे. निळा म्हणे साधू संग परम भाग्याचे हे भाग्य, शेविती ते विषय सांग पावती आत्मया श्री हरीचे. परमभाग्य प्राप्त होतं संतांच्या सहवासानं, परमभाग्य प्राप्त होतं. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. मातीला मोल ते काय? मातीला काय मोल आहे सांगा? पण ती माती जर का कस्तुरीचा स्पर्श झाला तर त्या मातीला सुद्धा मोल येतं. संतांच्या संगतीमध्ये विशेष भाग्य प्राप्त होतं. म्हणून अनअधिकारी असणारे सुद्धा अधिकारी झाले संतांच्या संगतीने. जे निंदिले शास्त्रे वंद्य झाले नाम मात्रे. शास्त्राने ज्यांची निंदा केली असे सुद्धा वंद्य झाले, असे सुद्धा अधिकारी झाले. कशाच्या प्रभावानं? निव्वळ संतांच्या संगतीनं, काही घटकाभराच्या संगतीनं अधिकारी नसलेले सुद्धा अधिकारी झाले. आपण भागवत जर का ऐकलं असेल, भागवतामध्ये आजामिळाची कथा आहे. आजामिळाचा अर्थ असा आहे, आजा म्हणजे माया आणि मिळ म्हणजे मिसळलेला. आजामिळाचा अर्थ काय आहे? आजा म्हणजे माया आणि मिळ म्हणजे मिसळलेला. जो मायेत मिसळलेला आहे, संसाररूपी प्रपंचरूपी मायेत जो निरंतर मिसळलेला आहे त्याला आजामिळ म्हणायचं. म्हणजे त्यावेळेलाच आजामिळ होता असं नाही, आता सुद्धा आजामिळ. ज्यांना परमार्थ सुचत नाही, भजन सुचत नाही,
ज्ञानेश्वरी सुचत नाही, गाथा सुचत नाही, असे जेवढे कोण आहेत ते सगळे अजामिळ आहेत. आणि मोठा सुलक्षणी ब्राह्मण, सर्व विद्यामध्ये पारंगत असलेला, पण असा ब्राह्मण सुद्धा महाराज मार्गभ्रष्ट झाला. होतात. गीता सांगते जो इंद्रियांच्या अधीन होतो तो मार्गभ्रष्ट होतो. अर्जुनाचा देवाला प्रश्न आहे. अर्जुन म्हणतो तरी देवा आहे ऐसे कैसे, जे ज्ञानियांची स्थिती भ्रंसे आणि मार्ग सांडून अनायसे चालत देखो. आणि मग याला उत्तर देता येत भगवान परमात्मा, याचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्माते वे, आधी निर्दळून घालते सर्वथयेव. मार्गभ्रष्ट होतात याला कारण एकच आहे, जो इंद्रियांच्या अधीन झाला किंवा मनोमार्ग गेला तो येथे चिमुकला, हरिपाटे स्थिरावला तोची धन्य. ज्ञानोबरांची आणखीन एक ओवी ऐका की इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. मग एवढा ज्ञानी, सर्व शास्त्रामध्ये पारंगत असलेला अजामिळ असा सुद्धा वेश्येशी रत झाला, पापाचरण करू लागला, शास्त्र विसरला, नियम विसरला, संध्या स्नान जप विधी सगळं काही विसरला. माया इतकी प्रभावी असते. माया जीवाला बांधून ठेवते. माया जीवाला बांधून ठेवते. म्हणून माया कशी आहे, नर्तकी आहे. जीवाला जी नाचवते तिचं नाव माया. जीवाला जी नाचवते नाना संकटामध्ये तिचं नाव माया आहे. म्हणून नर्तकी शब्दाचा उलटा अर्थ घ्या. नर्तकी शब्द जर का उलटा वाचला तर त्याचा उच्चार कीर्तन असा होतो. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडे सरले मायाजाळ. मायाजाळातून बाहेर पडायचं असेल तर कीर्तन कर. आणि असा तो अडकला. पण त्याचं काय पूर्व पुण्य कुणास ठाऊक. हो, काय पूर्व पुण्य. पुण्य फळले बहुत दिवसा, चरण पावलो. काय त्याचं पुण्य उदयाला आलं कुणास ठाऊक. की एक दिवस काही साधू संत मंडळी त्यांच्या द्वारामध्ये आली आणि भिक्षेसाठी हाक मारली. आता त्याची पत्नी जी होती जरी वेश्या असली तरी ती धार्मिक वृत्तीची होती. साधू संतांच्या विषयी विशेष प्रेम होतं तिच्या अंतःकरणामध्ये. आणि म्हणून यथोचित स्वागत केलं आणि विनवणी केली की महाराज बोला, आपली काय इच्छा आहे. साधू संतांनी सांगितलं की आज तुझ्या घरी आम्हाला भोजन करायचं आहे. साधू संतांना माहित नव्हतं की ते घर एका वेश्येचं आहे. भोजन करायचं आहे. तिला आनंद वाटला. साधू संतांच्या सेवेमध्ये तिला हर्ष वाटायचा, आनंद वाटायचा. आणि तिनं मोठ्या प्रेमानं, मोठ्या श्रद्धेनं त्यांच्याकरता भोजन केलं. भोजन वाढलं. ते साधू संत जेवले. एवढ्यामध्ये अजामिळ तिथं आला. साधू संत उठू लागले. उठता उठता साधू संत म्हटले, भोजन मिळालं पण जी दक्षिणा असते ती दक्षिणा मिळाली नाही. अजामिळ म्हटला, भोजन मिळालं याच्यातच आनंद माना, आता दक्षिणेची अपेक्षा करू नका. साधू संत म्हणतात आम्ही दक्षिणा घेतल्याशिवाय जात नाही. नाही म्हटल्यानंतर नाविलाज झाला. मग काय पाहिजे तुम्हाला. साधू संत म्हटले, एक कर, एकदा नारायण म्हण, हीच माझी दक्षिणा. एकदा नारायण म्हण, हीच आमची दक्षिणा आहे. तो म्हटला, मी जर का माझ्या वाचेनं नारायण बोललो तर तुमचा काय फायदा.
प्रश्न नास्तिक माणसं काय विचारतील सांगता येत नाही. तुमचा काय फायदा? मी जर का नारायण बोललो तर तुमचा काय फायदा? तर त्यांनी सांगितलं, हे बघ, नारायण हे आमच्या आराध्याचं नाव आहे, माझ्या भगवंताचं नाव आहे, आणि माझ्या भगवंताचं नाम घेतलेलं आम्हाला आवडतं. तू फक्त एकदा नारायण म्हण, किंवा तुला जे पुढं अपत्य प्राप्त होईल त्या अपत्याचं नाव तू काय ठेव? नारायण ठेव. आणि त्यानं ऐकलं, नारायण बोलला, आणि पुढं त्याला अपत्य झालं, त्या अपत्याचं नाव त्यानं नारायण ठेवलं. बघा, साधू संत सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिक. साधू संत असे असतात, करुणी सायास शिकविती. नारायण नाव ठेवा म्हटले, मुलगा झाला आणि त्या मुलाचं यानं नाव नारायण ठेवलं. आता एवढा मोठा पापी, अजयमेळ पाप पण अशी नामे नेला वैकुंठाशी, इतकं मोठं पाप वाढलेलं महाराज. पण नाथराय सांगतात, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती, जाण निश्चित उद्धवा. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, महापाप बापुडे मुंगी. नामा पुढे तगावया लागी, कस त्याचे अंगी असे ना. भागवत सांगतंय, ही पाप कशी जळतात ज्ञानोबारायने सांगावं. तृण अग्नी वेळे समरस झाले, आणि तैसे नामे केले जपतारी. सारखं याच्या मुखातून मग नारायण नारायण सुरू झालं. नारायणा, अरे नारायणा, कुणाच्या निमिषानं बोलला? कुणाच्या निमित्तानं बोलला? मुलाच्या निमित्तानं. नारायणा, अरे ये जवळ. नारायणा, बस माझ्या जवळ. नारायण, कुठं निघालास? अरे नारायण, जेवण करून घे. जसं जसं तो नारायण नारायण म्हणू लागला, नामासरशी वाजे टाळी, महापातका जाळी होळी. तै कीर्तन मेळी मी उभा असे. प्रत्येक नामाबरोबर याचं पाप जळून गेलं. अंतकाळ जवळ आला, आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर सगळे यमदूत विमान घेऊन याला न्यायला आले. एकीकडनं विष्णुदूत, एकीकडनं यमदूत. विष्णुदूत त्याला घ्यायला निघाले. यमदूत म्हटले, हे गिराईक तुमचं नाही. म्हटले, हे गिराईक आमचं आहे. म्हणले, तुमचा काहीतरी गैरसमज आहे, तुमचं गिराईक नाही, आमचं गिराईक आहे. हो म्हणले, जरा रेकॉर्ड बघा ह्याचं, हे जर रेकॉर्ड बघा, डेटा बघा काय ते. संपूर्ण आयुष्यभर पापाशिवाय यानं काही केलेलं नाही. पाप्या आहे, दुराचार्य आहे. हे म्हटले, आयुष्यभर काय केलं याचं आम्हाला काय देणं घेणं नाही. यानं आयुष्यभर काय केलं याच्याशी आम्हाला यानं अंतकाळी त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं, म्हणून ते तुमचं गिरायक नाही, आमचं गिरायक आहे. आणि म्हणून पापराशी असणारा तो अजयमेळा सुद्धा वैकुंठाला योग्य झाला. कशामुळं? निव्वळ संतांच्या संगतीमुळं. म्हणून याच्यासारखा लाभ तुका म्हणे लाभ या तुका म्हणे नाही या परता लाभ नाही का. हो, आजच्या लाभा ब्रह्मांड टेंगणे, आजच्या लाभा ब्रह्मांड आजच्या लाभा ब्रह्मांड टेंगणे, आजच्या लाभा ब्रह्मांड टेंगणे. आजची लाभा ब्रह्मांड टेंगणे, आजची लाभा ब्रह्मांड टेंगणे, आजची लाभा ब्रह्मांड टेंगणे, आजची लाभा ब्रह्मांड
अर्थभूत माझा जीवदयासाठी, 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 अर्थभूत माझा तुकोबर आहे म्हटलं की आजीची आला बा ब्रह्मांड ठिंगणे. संतांच्या संगतीमध्ये जो लाभ प्राप्त होतो तो लाभ अकल्पित अशा पद्धतीचा आहे. संत संगतवे निसंगत्वम. संतांच्या संगतीमध्ये देहबुद्धीची गाठ सुटते. संत संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम. मोहपाशाची गाठ सुटते, देहबुद्धीची गाठ सुटते, मोहपाशाची गाठ सुटते बरं का. निर्मोहत्वे निश्चलितत्वम. संत संगती जेव्हा निर्मोही माणूस होतो त्यावेळा निश्चलितत्वम म्हणजे जे शरीर आहे ते शरीर कसं आहे, मुळात हे शरीर नश्वर आहे, बरोबर आहे. शरीर नश्वर आहे आणि शाश्वत काय आहे तर आत्मा. शाश्वत आत्मा आहे आणि नश्वर शरीर आहे. आत्मा आणि अनात्मा त्याला म्हटलेला आहे. अनात्मा म्हणजे शरीर आणि आत्मा. आत्म्या आणि अनात्म्याची गाठ सुटते बघा. देहबुद्धीची गाठ सुटते, मोहपाशाची गाठ सुटते, आत्मा अनात्म्याची गाठ सुटते आणि मग जीव काय होतो, जीव मुक्त दशेला प्राप्त होतो. संत संगत्वे निसंगत्वे, निसंगत्वे निसंगत्वे. विठोबा रखमाय, विठोबा रखमाय, विठोबा रखमाय, विठोबा रखमाय, विठोबा रखमाय, विठोबा रखमाय. संत संगे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलितत्व, निश्चलितत्वे जीव मुक्तो. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे या बोधामध्ये जर काय यायचं असेल तर त्याच्याकरता संतांची संगती आणि या बोधामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जीवाला मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं की महतसंग असतो द्वारम विमुक्ते. संतांची संगती हेच मुक्तीचं द्वार आहे. आणि ज्ञानेश्वरी याच्या विषयानं बोलते, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्व. ते ज्ञान म्हणजे हे ज्ञान. देहाचं महत्व सोडून मी आत्मस्वरूप या बोधावरती यायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा संतांची संगतीच आवश्यक आहे. आणि हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात की साधू बोध झाला तो न उरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. आलं ना तिथंच. हे कुठं प्राप्त होतं, फक्त संतांच्या संगतीमध्ये. या ज्ञानावर जर यायचं झालं त्याकरता संतांची संगत. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जो लाभ होतो तो लाभ असामान्य असतो. म्हणून या ठिकाणी तुकोबारा म्हणतात की काय म्हणतात, तुकोबारा म्हणतात की जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभ होतो विशेषे संत संगे. आता संतांच्या संगतीमध्ये एवढा मोठा लाभ प्राप्त होतो, पण संतांची संगत सुलभ आहे का? संत जरी भेटले तर संतांच्या ठिकाणी स्थिर राहणं तर सोपं आहे का? संतांच्या ठिकाणी स्थिर राहणं अत्यंत गरजेचं आहे, पण संतांच्यात आणि आपल्यामध्ये अंतर पडतं.
आणि अंतर का पडतं हे तुकोबराय सांगतात. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे. जर मागील जन्माचं पुण्य आपलं शिल्लक असेल तर संतांची अखंड संगत घडते. पण त्या पुण्याईमध्ये थोडा जरी न्यूनाधिकपणा जर आला तर संतात आणि आपल्यामध्ये अंतर पडतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे भागवतामध्ये उत्तम उदाहरण. आपणा सर्वांना माहित आहे की भगवंताला निजधामाला जायचं होतं. पण निजधामाला जात असताना देवानं संकल्प काय केला, ज्या कुळामध्ये भगवान परमात्मा जन्माला आले ते सगळे यादव उन्मत्त झालेले होते. देव म्हटले की मी आता अवतार कार्य संपवणार आहे आणि मी गेल्यानंतर काय उन्मत्त यादवानी जर का अधर्म वाढवला तर काय करायचं. देवानं संकल्प केला की मी निजधामाला जायच्या अगोदर या संपूर्ण यादव कुळाला नाहीसं करायचं. सगळे उन्मत्त झालेले आहेत, अधर्मानं वागू लागलेले आहेत. पण देवानं संकल्प केला. देवानं केलेला संकल्प कोणाला मिटवता येईल का हो? नाही. पण तरी सुद्धा देवाला अडचण येऊ लागली. का अडचण येऊ लागली? कारण त्या द्वारकेमध्ये सगळी साधू संतांची मांदियाळी त्यावेळेला होती. देवाला अडचण येऊ लागली की जिथं साधू संत आहेत तिथं अनर्थ प्रवेश करू शकत, तिथं काळ प्रवेश करू शकत नाही. हो. भक्त साधू संत ज्याचे पासी, तेथे रिग नाही कडी काळाशी. तिथं काळ सुद्धा प्रवेश करू शकत नाही, अनर्थ सुद्धा प्रवेश करू शकत नाही. आणि मग देवानं एक लाघव केलं, चरित्र केलं. देवानं ते साधू संत असल्यामुळं यांना मी मारू शकत नाही ध्यानात आल्यानंतर साधू संतांच्या मध्ये आणि यादवांच्या मध्ये अंतर कसं पडल याचा प्रयत्न केला. देवानं माया अशी केली, त्या सांब जो होता आणि काही मुलांना दुर्बुद्धी सुचवली आणि तो सांब एका स्त्रीचं रूप घेतलं. त्यानं कपड्याच्या चिंध्या त्यानं पोटाला बांधल्या, स्त्रीचं रूप घेतलं आणि साधूंच्या समोर गेले आणि साधूंचं छळन करायला सुरुवात केली. साधूला म्हटले की एक स्त्री आहे आणि ती गरोदर आहे, तुम्ही सांगा की हिच्या पोटाला काय येणार आहे. हे नाथरायांचं भारूड सुद्धा आहे, भल्या भल्यांना लावेला बट्टा आणि अशी थट्टा करायला गेले साधू संतांची. हो. आणि मग कोपले साधू संत, अंतर्ज्ञानी असतात साधू संत, असामान्य असतात. कोपले आणि शाप दिला की याच्या पोटाला म्हटले मुसळ येईल आणि ते मुसळ संपूर्ण यादव कुळाचा नाश करील. शाप दिला आणि सगळे ऋषी त्या द्वारकेतून बाहेर पडले. अत्री ऋषी निघाले, वशिष्ठ ऋषी निघाले, नारद ऋषी निघाले, सगळे ऋषी बाहेर पडले. साधू संतांचं अंतर पडलं आणि त्या क्षणाला त्या मुसळानं आपला परिणाम दाखवायला सुरुवात. संपूर्ण यादव कुळ नाश झालं. जोपर्यंत सगळे साधू संत त्या द्वारकेत होते तोपर्यंत त्यांच्यावर कोणतंही अनिष्ट आलं नाही. पण साधू संत गेल्यानंतर यादव कुळाचा नाश झाला. महाराज याकरता म्हणतात की पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेथे. म्हणून काही जरी झालं तर संतांच्या संगतीमध्ये आपल्यामध्ये अंतर पडता कामा नये. तुकोबराय देवाकडे मागतात, अखंड दया तुझी प्रीती, 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 अखंड दया तुझी प्रीती. मद दे दयाची संग
संगती मज दे दयाची 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 संगती मग मी कमळापती 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 तुझ बाला संगती मग मी कमळापती तुझबानी नानी कंटाळा. देवाकडं मागणं आहे तुकोबरायांचा. कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादी कदराविले. ऐशे वर्म मज धावी नारायणा अंतरीच्या खुना. अहो तुमचं आमचं द्या सोडून देवाला सुद्धा संतांच्या संगतीचा मोह आवरला. देवाला सुद्धा आवरलं नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा संतांच्या घरी गेला. त्यांच्या घरी जाऊन तो राबला. ठीक आहे नाही. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळा वंदितसे पाये. देवाला सुद्धा मोह आवरलं नाही. तुमची आमची सामान्याची गोष्ट द्या सोडून पण ज्ञानोबारा योगी असून ज्ञानोबारायांना सुद्धा नामदेवाच्या संगतीमध्ये जावं लागलं. परिपूर्ण स्थितीला पोहोचलेले ज्ञानोबाराय पण भगवंताकडे जाऊन विनवणी करू लागले की आम्हाला तीर्थाटन करायचं आहे, तुमचा नामा आमच्या बरोबर द्या. नामदेवाची संगती अपेक्षित आहे आणि नामदेवांच्या बरोबर ज्ञानोबारायानं तीर्थाटन केलं. संत संगतीचा एवढा मोठा लाभ आहे. आणि म्हणून पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे ते हेच भाग्य आहे. हेच भाग्य आहे. तुम्ही आम्ही ज्याला भाग्य म्हणतो ते भाग्य नाही. तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये सांगतात. त्याचा विचार मधल्या भजनानंतर बघू. म्हणा जेथे जावे तेथे जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे ते
भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा, निकटवास बरा संतापाई. तुकोबाराय पुढं आपल्या एका विशेष मताचं खंडन करतात तुमच्या आमच्या. कारण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या दृष्टीनं भाग्याची व्याख्या ही वेगवेगळी आहे. कोण कशाला भाग्य समजतं तर कोण कशाला. पण आपल्या मताचं खंडन तुकोबाराय करतात. तुम्ही ज्याला भाग्य समजता ते खऱ्या अर्थानं यथार्थ भाग्य नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. संतांचं सान्निध्य प्राप्त होणं हेच खरं भाग्य. तुम्हाला जे भाग्य वाटतं ते भाग्य एक तर शाश्वत भाग्य नाही, आणि त्या भाग्याला मर्यादा आहेत. मर्यादा. जे भाग्य आपणाला अंतकाळी उपयोगाला पडतं त्याला खऱ्या अर्थानं भाग्य समजावं. तुम्ही आम्ही ज्याला भाग्य समजतो त्या प्रत्येक गोष्टीला काय आहेत तर मर्यादा आहेत. धन जर का भाग्य समजावं तर अंतकाळी धन आपल्या उपयोगाला पडत नाही. बघा एक श्लोकच आहे. धना आणि भूमौ पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वारे, जनः स्मशाने, देहचिताया परलोक मार्गे, कर्मानी गोगच्छति जीवयोग एक. या संपूर्ण श्लोकामध्ये धन कुठं राहतं? बँकेमध्ये राहतं. बायको कुठं वरती असते? उंबऱ्यापर्यंत असते. ज्यांना आम्ही सगळे सोयरे मानतो ते कुठं वरती असतात? स्मशानापर्यंत असतात. बरं, शरीराला भाग्य जर का समजावं तर ते शरीर सुद्धा फक्त चितेपर्यंतच असतं. असं हे मर्यादित भाग्य आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं हे भाग्य नाही. बरं, हे एक परी तुम्ही म्हणताय म्हणून ते भाग्य जरी म्हटलं तर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक भाग्य रावणाजवळ होतं. रावणाचं वैभव तुकोबाराय सांगतात की पाषाण परीस भूमी जांबूनद, वंशाचा संबंध धातयाशी, सोनियाची पुरी, समुद्राचा वेढा आणि समुदाय गाडा राक्षसाचा, 80 सहस्त्र जया, सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी, पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, बराच मोठा अभंग आहे. एवढं सगळं वैभव सांगतात बरं का. हा, रावणाला 10 शिर आहेत, 20 भुजा आहेत, ज्याची लंका सोन्याची आहे, 80,000 बायका आहेत, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 9 ग्रहाच्या ज्यानं पायऱ्या केलेल्या आहेत, आणि शनीच्या मस्तकावरती पाय ठेवून जो सिंहासनावर बसतोय. एवढं भाग्य. एवढं भाग्य असून सुद्धा रामाच्या हातून पराजित झाला. रामाच्या हातून पराजित झाला ना. बरं, ज्यावेळेला राम प्रभू वनवासामध्ये होतं त्यांच्याकडं याच्यापैकी काय होतं सांगा? आशे बाहेर पडले होते. अंगावरती निव्वळ वल्कलं होती महाराज, काही नव्हतं. उत्तम कपडे नव्हते, ना अलंकार नव्हते, ना भाऊ सैन्य बरोबर आहे, ना सैन्य दळ आहे, ना घोडा आहे, ना हत्ती आहे, काहीच नाही. काही नाही. तरी सुद्धा रावण रामाकडून पराजित झाला. याला काय कारण असावं? म्हणजे एवढं भाग्य रावणाला प्राप्त होऊन सुद्धा त्या भाग्याच्या सामर्थ्यानं तो रामाला पराजित करू शकला नाही. रामाचाच विजय झाला आणि रावणाचा पराभव झाला. याला 2 कारण आहेत बरं का. एक कारण आहे, राम जो आहे तो आशापाशातून मुक्त आहे. ऐका, राम आशापाशातून मुक्त आहे आणि रावण आशापाशात बांधलेला आहे. आणि राम जो आशापाशातून मुक्त झाला तो कोणाच्या संगतीमुळं? साधूंच्या संगतीमुळं. वनवासामध्ये ऋषीमुनींचा संत संग लाभलेला आहे, साधूंचा संग लाभला, आणि म्हणून निर्मोहत्वम, आशापाशात राम प्रभू बांधले गेले नाहीत.
आणि म्हणून रावणावरती विजय प्राप्त झाला. विचार करा, एक सिंहासन 14 वर्ष असं मोकळं पडलेलं होतं. एक सिंहासन 14 वर्ष. हो, रामप्रभूंना कुणी तर म्हटलं की बसा, तुमचा अधिकार आहे. तो म्हणतो मला पितृ आज्ञा झालेली आहे, मला माझ्या वडिलांची आज्ञा झालेली आहे की तुला 14 वर्ष वनवास आहे. आज्ञा झाल्यावर मी बाहेर पडलोय, आता तो अधिकार मला राहिला नाही. भरताला म्हटलं की भरत तू तर बस त्याच्यावरती, हां तुझा तर अधिकार, तू तर बस. भरत म्हणतो मी कनिष्ठ आहे, या सिंहासनाचे अधिकारी फक्त माझे रामप्रभू आहेत, रामदादा आहेत. भरत म्हणतो नाही आणि राम म्हणतात नाही. आशा पाशात बांधलेले राम नाही. ध्यानात घ्या, 14 वर्ष सिंहासन असं पडलेलं होतं. म्हणून रावण रामाकडून पराजित झाला. कारण एक, आणि दुसरं कारण आहे की रावणानं माणसावर विजय मिळवला होता आणि रामानं माणुसकीवर विजय मिळवला होता. हे दुसरं कारण आहे. माणुसकी विजय मिळवण्याचं जे काय बुद्धी होते, जो विवेक प्राप्त होतो, तो विवेक सुद्धा संतांच्या संगतीमध्येच प्राप्त होतो, बाकी कुठेही प्राप्त होत नाही. म्हणून इतकं सगळं भाग्य रावणाचं असून सुद्धा रावण तिथं विफल ठरला. ते भाग्य विफल ठरलं. आणि म्हणून तुकोबर या अभंगामध्ये काय सांगतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा. महाराज म्हणतात जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा हे भाग्य तुमचं आमचं रक्षण करण्याकरता असमर्थ ठरत. मग तेथे न चलती काही, मग तेथे न चलती काही, मग तेथे न चलती काही. सत्ता संपदा राहिली, सत्ता संपदा राहिली, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचेत जाईल वाहे, पुढे जाईल ग्वाही, पुढे संचेत जाईल ग्वाही. तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका माने तय्यम आज्ञा, म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा. जव काळाचे दोरी ठेला, जव काळाचे दोरी ठेला, जव काळाचे दोरी ठेला, जव काळाचे दोरी ठेला. मग तेथे न चले काही, चलती काही, सत्ता संपदा राहेल ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यमाज्ञा. शंकराचार्य हेच समजून सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. अरे मूर्ख माणसा, देवाला भज, देवाला भज, देवाची भक्ती कर. का प्राप्ते सनिहिते नाही नाही रक्षती.
ज्याला तू भाग्य समजतोस ते भाग्य अंतकाळी तुझं रक्षण करू शकत नाही. विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई. म्हणून महाराज म्हणले भाग्य तरी नव्हे धन पुत्रदारा निकटवास बरा. संतांच्या सानिध्यामध्ये राहणं, सानिध्य प्राप्त होणं हेच भाग्य आहे. म्हणून तिथं पडून राहा. संतांच्या अंगणी होईन किडा म्हणून सांगितलंय. संतांच्या अंगणामध्ये कुत्रा होऊन पडून राहावा. संत समागमे एकादिया परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. कुत्रा होऊन पडून राहा संतांचे, हेच भाग्य आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं भाग्य काही नाही. म्हणून नाथराय म्हटले काय करा, काय करा, संत संगी संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा हेची करा. एक बोल सुपष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. संत समागमू धरावा, जेणे ब्रह्मानंद होय आघवागा. हो, संत संग. म्हणून तर देवानं वैकुंठ सोडलं. नावडे वैकुंठ शेषाचे शयन आणि वैष्णव सदन आवडले. संतांचे सुख झाले या देवा. म्हणून या सेवा, संतांची सेवा हाच मुक्तीचा दारवंट आहे. इथं सांगतात बडी संतापाशी द्यावा. वेळ पडली तर आपला जीव सुद्धा संतांच्या करता व्यतीत करावा, वाया जाणार नाही. आपणाला माहित आहे कबीर महाराजाचं कबालाचं चरित्र. कबीर महाराज गृहस्थाश्रम आहेत आणि संतांची मांदियाळी घरी आली. रात्र झालेले आहे. संत वस्ती करता आले. कबीरानं पत्नीला सांगितलं संत मांदियाळी आलेले आहे, त्यांच्याकरता भोजनाची व्यवस्था कर. पत्नी हताश झाली, म्हणते महाराज घरामध्ये धान्याचा एक कण नाही, कुणाकडं मागायला एवढ्या रात्रीत जायचं तर कोणी देणारही नाही. बरं एखाद्या व्यापाऱ्याला उठवून ते धान्य आणावं, सामुग्री आणावी तर आपल्याकडं धनही नाही, काय करावं. आणि मग निर्णय झाला चोरी करायची. म्हणे संतांच्या करता कोणतंही कृत्य करायला तयार आहे, संतांच्या सेवेकरता चोरी करायची. कमालाला घेतलं कबीर महाराज. दोघांच्या हातामध्ये शस्त्र घेतली. हो, चोरी करण्याकरता गेले. एका दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडलं, आत कमाल गेला. लागणारी सामुग्री घेतली, कबीराच्या हातामध्ये दिली. आणि कमाल विचार करतो चोरी करण्याकरता आलो, पण गुपचूप चोरी केली तर पाप लागेल. जाता जाता मालकाला उठवावं म्हणे. दुकानदाराला जाग केलं, मग बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. एवढ्यामध्ये दुकानदाराला आणि दोन्ही पाय धरले, खाली खेचू लागला. कबीर महाराज वरती खेचू लागले. हो, कमाल म्हणतो की बाबा आता जर काही चोरी उघडकीस आली तर संतांची सेवा आपणाकडून घडणार नाही. म्हणून एक काम करा, मी सांगतो ते करा. कबीर म्हणतात काय करू, तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे, त्या शस्त्रानं माझं शिर धडा वेगळं करा. शरीर इथंच पडू दे आणि शिर घेऊन जा. कबीर म्हणतोस बाळ काय बोलतोस. बाबा अचंबा का वाटला, तुम्ही नेहमी सांगता ना बाबा, तुम्हीच हे म्हणता की संतांचे पायी
खर्चावे शरीर, ऐसे बोले कबीर कमालाशी. तुम्हीच म्हटलात ना, हे नश्वर शरीर आहे, हे काळाचं खाद्य आहे, एक दिवस याची मातीच होणार आहे बाबा. आणि असं असणारं नश्वर शरीर जर संतांच्या सेवेमध्ये खर्च होत असेल तर तो वावगं काय, मागचा पुढचा विचार करू नका. आणि कबीर महाराजांनी शस्त्रानं आपल्या मुलाचं शिर धडा वेगळं केलं, शरीर तिथंच पडलं. सामुग्री आणि ते शिर घेऊन कबीर महाराज घरी गेले, शिर लपवून ठेवलं. नेलेल्या सामुग्रीनं संतांना यथोचित भोजन प्राप्ती करून दिली. भोजन घातलं. इकडं दंगा सगळीकडं, मोठा आरोळी झाली की चोरी झाली. चोराचं शरीर तिथंच पडलेलं आहे. राजापर्यंत दौंडी गेली. कोणाचं हे शरीर, कोण हा चोर आहे? राजा म्हणला, कोण काशेना, या शरीराला सुळावरती द्या. सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या वेळा ते शरीर सुळावरती आहे. आणि एवढ्यामध्ये संत मांदियाळी प्रस्थान झालं, दिंडीचं निघालेलं आहे. आणि जाता जाता ते शरीर सुळावरती चढलेलं आहे, सुळावरती शरीर आहे. आणि एकच आवाज त्या दिंडीचा निघाला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्या रामकृष्णाच्या गजरामध्ये ती दिंडी चाललेली आहे महाराज. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या वाजत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊनी फिरत गा. जसा तो मृदुंगाचा ताल वाजू लागला, माणसाच्या मुखातलं रामकृष्णारी सुरू झालं, तसं ते धड टाळी करू लागलं. धड ज्याला शिर नव्हतं ते धड सुद्धा टाळी करू लागलं. सगळे संत आश्चर्य करतात, कोणाचं हे शरीर? आणि मग कबीर महाराज सांगू लागले, तुमच्या दर्शनाकरता अजून सुद्धा या शरीरामध्ये जीव तो राखून आहे. कोण आहे हे शरीर, कुणाचं शरीर आहे? आणि मग घडलेला संपूर्ण विस्तार सांगितला, वृत्तांत संपूर्ण सांगितला. हे शरीर माझ्या कमालाचं आहे. कुठं याचं शिर आणण्यात आलं आणि संतांनी ते शिर त्या शरीराला जोडायला सांगितलं. संतांनी हात फिरवला, कृपादृष्टी केली महाराज, आणि ते शिर पूर्ववत जोडलं गेलं. कमालानं संतांच्या चरणावरती पूर्णतः लोटांगण घातलं महाराज. संतांच्या संगतीचं महात्म्य आहे. संतांच्या सेवेकरता आपलं शरीर सुद्धा पणाला लावणारा कमाल. आणि त्यांचा पिता कबीर म्हणून तुकोबाराय म्हणतात, संतांच्या सेवेमध्ये जर मुक्ती प्राप्त होते, संतांच्या सेवेमध्ये भुक्ती प्राप्त होते, संतांच्या सेवेमध्ये भक्ती प्राप्त होते. तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी. भक्ती आणि भाग्य संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव. यथार्थपणे जेवढी जमेल तेवढी संतांची सेवा करावी, त्यांचं सानिध्य लाभावं याकरता प्रयत्न करावा. त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार वागण्याचा काय करावा, प्रयत्न करावा. काय आणि म्हणून तुकोबर या अभंगामध्ये आजच्या म्हणता, जेते जावे तेते कपाळ सरिसे, लाभतो विशेषे संत संगे, पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे तेते, भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा, निकटवास बरा संतापायी. तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नुपजे ते. झालेली सेवा वैकुंठवासी गुरुवरी आबासाहेबांची चरणी, पंढरीराया चरणी सेवा अर्पण करतो. आणि आजच्या सेवेला पूर्णविराम म्हणा. तुका म्हणे